कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. गोपाळगड किल्ल्याची भूसंपादन प्रक्रिया सुरू. पुरातत्व विभागाची अधिकृत कारवाई. संवर्धन आणि विकासाचा मार्ग मोकळा. उशिरा का होईना पावसाचा दिलासा. कोकणात भात लावणीला आला वेग. पारंपरिक गाण्यांनी घुमली शेतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सोहळा. महिला शेतकऱ्यांचा सन्मान आणि गौरव. बियाणे व शेती साहित्याचे वाटप. आणि खेडमध्ये वर्षा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद. मॅरेथॉनमध्ये धावले राज्यमंत्री योगेश कदम. हजारो स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग. पाहूया सविस्तर वृत्त. गुहागर तालुक्यातील ऐतिहासिक आणि राज्य संरक्षित स्मारक असलेल्या गोपाळगड किल्ल्याबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. खासगी जागेत असलेल्या या किल्ल्याबाबत पर्यटकांना येणाऱ्या अडचणी आणि खासगी जमीन मालकांकडून मिळणाऱ्या वाईट अनुभवाच्या पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाने गंभीर दखल घेतली आहे. किल्ल्याची जागा शासकीय ताब्यात आणण्यासाठी विभागाकडून अधिकृत भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गोपाळगड किल्ल्याच्या संवर्धन आणि विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच पर्यटकांना अधिक सुलभ आणि सुरक्षित अनुभव मिळण्याचा मार्ग देखील मोकळा होणार आहे. या निर्णयाचे इतिहासप्रेमी, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून स्वागत करण्यात येत असून परिसरात समाधानाचं वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात महावितरणच्या वीज पुरवठ्याबाबतचा कथित भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. हाय टेन्शन वीज वाहिनीत बिघाड झाल्यामुळे भरणे, वेरळ, तळे आणि आंबवली परिसरातील तब्बल 70 गावे गेल्या 15 तासांपासून अंधारात आहेत. शनिवारी रात्री 9:30 ते 10 वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. काही गावांमध्ये पूर्णपणे वीज पुरवठा बंद झाला, तर काही ठिकाणी कमी दाबामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. कशेडी येथील हाय टेन्शन लाईनद्वारे आंबवली आणि तळे परिसरातील काही गावांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला असला तरी वेरळ आणि भरणे परिसरातील सुमारे 20 ते 25 गावे रविवारी दुपारपर्यंत अंधारातच होती. हा प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या काळात सलग 10 ते 15 तास वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेती, दळणवळण आणि दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले. बिघाड तातडीने दुरुस्त करण्यात वारंवार होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून कायमस्वरूपी उपाययोजना करून अखंडित वीज पुरवठा करावा अशी मागणी आता जोर धरते. महिनाभर सुरू असलेल्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी अर्थात भारतीय युवा जेन्सीच्या आंदोलनाला यश मिळाल्याचा दावा करण्यात आला. आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख 3ही मागण्या मान्य झाल्यानंतर पेणमध्ये विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आंदोलनकर्त्यांचे अभिनंदन देखील करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्ज प्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी तसेच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. या मागण्या मान्य झाल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले असून या घडामोडींनंतर पेणमधील विद्यार्थी आणि पालक वर्गात समाधानाचं वातावरण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मोरबा सोशल सोसायटी शिक्षण संस्थेच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. माणगाव तालुक्यातील मोरबा सोशल सोसायटी शिक्षण संस्थेच्या हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. CSR फंडातून मंजूर झालेल्या इमारतीचे भूमिपूजन रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार तटकरे यांनी संस्थेला भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. संस्थेची आवश्यक कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासोबतच वाणिज्य शाखा आणि BSIT सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवून देण्याचं देखील त्यांनी सांगितलं. तसेच शेजारील मॉडर्न इंग्लिश स्कूलला 25 संगणक आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं. या कार्यक्रमाला पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकच खासदार असताना 32 खासदारांचं नेतृत्व करण्याची संधी ज्यावेळेला मिळते त्यावेळेला या समर्थ परिस्थितीमध्ये मध्य आशियामध्ये असलेल्या युद्धाच्यामुळे जे काय सावट जगभरामध्ये निर्माण झालंय, इंधनाची टंचाई मोठ्या प्रमाणावरती होत असतानाच या कमिटीच्या माध्यमातून आढावा घेत
कशा पद्धतीचा त्या ठिकाणी परिणाम होणार नाही याची खबरदारी घेण्याची संधी मला त्यानिमित्ताने मिळाली. पण त्याचबरोबर ती इतक्या मोठ्या प्रमाणावरती देशाच्या भवितव्यामध्ये योगदान देणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावरती सामाजिक दायित्व म्हणजे CSR फंड मिळवण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला. यंदा मान्सूनने कोकणात अपेक्षेपेक्षा उशिरानं हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी भात लावणीची कामे रखडली होती आणि शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसानं संपूर्ण चित्रच बदलून टाकलंय. पावसाने अनुकूल वातावरण बनवले असताच कोकणातील शेतशिवार पुन्हा एकदा गजबजून गेले असून भात लावणीच्या कामांना वेग आलाय. हिरव्यागार डोंगर रांगा, रिमझिम पावसाच्या सरी, चिखलानं भरलेली शेतं आणि त्यामध्ये रांगेत उभ्या राहून पारंपरिक गाण्यांच्या सुरात भाताची रोपं लावणाऱ्या महिला, हे मनमोहक दृश्य कोकणच्या समृद्ध कृषी संस्कृतीची साक्ष देत आहे. आधुनिकतेच्या युगातही कोकणातील शेतकरी आपल्या पारंपरिक शेती संस्कृतीला जपत असल्याचं चित्र या निमित्तानं पाहायला मिळत आहे. एकीकडे शेतकरी मशागतीत आणि भात लावणीत व्यस्त असताना दुसरीकडे चिमुकलीत चिखलात मनसोक्त खेळत खेकडे पकडण्याचा आनंद लुटत असताना पाहायला मिळतात. शेती, निसर्ग, लोकपरंपरा आणि बालपणाचा निरागस आनंद यांचा सुंदर संगम सध्या कोकणातील भात शिवारात अनुभवायला मिळत आहे. उशिरा का होईना पण मान्सूनने दिलेल्या दिलाशामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या हंगामाबाबत आशावाद निर्माण झाला असून भात लावणीच्या देखण्या दृश्यांनी संपूर्ण कोकण हिरवाईच्या उत्सवात न्हावून निघाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तुई तुई रथ झाले रामाचे मी अर्जुनाचे, तुई तुई रथ झाले रामाचे मी अर्जुनाचे, त्या रथामध्ये कोण देवी वैसली, त्या रथामध्ये कोण देवी. पकडलेस शेतामध्ये? हा आवडतं? हा. किती पकडलेस? खड्ड्यामधून आम्ही काढतो. हा, भीती नाही वाटत? नाही, काय असू दे, आम्ही काय साप पण पकडू, खेकडी काय आमच्यासाठी इझी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण रायगडमध्ये महिला शेतकऱ्यांसाठी कृषी माऊली सोहळा हा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला. भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक बियाणे आणि विविध शेती साहित्य भेट स्वरूपात वितरित करण्यात आले. शेती क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा गौरव करत त्यांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी महिला शेतकऱ्यांना आधुनिक आणि शाश्वत शेतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार पंडितशील पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडकर, कृषी सभापती वैकुंठ शेठ पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष चित्रा आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रभारी श्रेयाताई कुंटे यांच्या पुढाकाराने झालेला हा उपक्रम महिला सक्षमीकरण आणि कृषी विकासाच्या दिशेनं महत्त्वाचा पाऊल ठरला. आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे आमचे सर्वांचे लाडके देवाभाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या आदरणीय प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून देवाभाऊ कृषी माऊली सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आज दक्षिण रायगड महिला मोर्चाने पेजारी येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जवळजवळ 350 शेतकरी महिलांना आम्ही आज सन्मानित केलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयक 2026 हे मंजूर झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेतकरी महिलेला कायदेशीररित्या स्वतःची ओळख मिळणार आहे. आजपर्यंत प्रत्येक शेतकरी महिला आयुष्यभर शेतामध्ये राबत होती, परंतु तिची ओळख ही स्वतंत्र नव्हती. आजपर्यंत तिला तिच्या वडिलांच्या नावाने किंवा पतीच्या नावाने तिला ती ओळख मिळत होती, परंतु ह्याच्या पुढे या विधेयकाच्या अनुषंगाने तिला स्वतःची ओळख मिळणार आहे, जेणेकरून तिला कायदेशीर ओळख मिळेल. तिला ह्या पुढील कृषी अनुदान असेल, पीक विमा असेल, बियाणं असेल, यंत्रसामुग्री असेल, कर्ज योजना असेल, प्रशिक्षण असेल, अशा अनेक माध्यमातून तिला तिची ओळखीमुळे हे भविष्यामध्ये लाभ होणार आहे. राज्याचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज चित्राताई पाटील यांच्या माध्यमातून आज दक्षिण रायगडमध्ये महिला सन्मान
हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमामध्ये साधारणतः 350 महिलांना आपण शेतकऱ्यांचं किट देऊन आज सन्मानित केलंय। आज रायगड जिल्हा म्हटला तर हा कृषीप्रधान जिल्हा आणि भाताचा कोठार असलेला हा रायगड जिल्हा आणि येथील महिलांना सन्मान दिला पाहिजे, महिलांचा मान वाढला पाहिजे। आज महिलांसाठी आपण त्यांचा सातबारा हा महिलांच्या नावाने करण्याचं काम हे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून होत आहे। आज लाडकी बहिणीसारखी योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणून आज महिलांचा सन्मान केलेला आहे। आज देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज रायगड जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य पुढे जात आहे। धन्यवाद। महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक निकेतन उर्फ बापू पाटणे आणि नगरसेविका वर्षा तुषार सापटे यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी मोफत सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरात कान, नाक, घसा, ECG, मधुमेह, रक्तदाब यांसह विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली। तसेच नागरिकांना वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक औषधोपचार देखील उपलब्ध करून देण्यात आले। महिला व ज्येष्ठ नागरिक तसेच युवकांसह शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशानं राबवण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले। दिनांक 26 जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते आणि आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व, कणखर नेतृत्व सन्माननीय रामदासभाई कदम तसेच शिवसेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख सन्माननीय शशिकांतजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज या ठिकाणी प्रभाग 1 महिला आघाडी शिवसेना युवासेनाच्या वतीने या ठिकाणी आरोग्य शिबिर आपण आयोजित केलेलं आहे। या आरोग्य शिबिरामध्ये वालावलकर हॉस्पिटल डेरवण तसेच गरडा हॉस्पिटल लवेल यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या आजारांवरती निदान, उपचार व औषध अशा पद्धतीचं हे आरोग्य शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे। या शिबिराचं उद्दिष्ट एकच आहे की या प्रभागातील, या शहरातील प्रत्येक नागरिकाला आरोग्यविषयक जागरूकता यावी आणि वेळीच काय ते उपाययोजना व्हावेत हेच आहे। या माध्यमातून जनतेमध्ये एक प्रकारचं समाधान आहे की सन्माननीय रामदासभाई कदम यांनी जो वसा उचललेला आहे आरोग्य, म्हणजे भाईंचं वहिलं तर भाईंचं डेंटल कॉलेज आहे, त्या माध्यमातून विविध ठिकाणी त्यांचे आरोग्य शिबिर संपन्न होत असतात आणि तोच वसाच घेऊन आम्ही ह्या प्रभागातील नगरसेवक, मी स्वतः निकेतन पाटणे तसेच माझे सहकारी नगरसेविका सौ वर्षाताई सापटे यांनी देखील ह्या उपक्रमामध्ये फुलना फुलाची पाकळी एक खारीचा वाटा म्हणून आम्ही त्या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात लायन्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षा मॅरेथॉन 2026 स्पर्धेला विद्यार्थी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। हजारो स्पर्धकांच्या सहभागामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले ते राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा सहभाग। प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यापुरते न थांबता त्यांनी स्वतः तब्बल 10 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करत फिटनेस आणि नियमित व्यायामाचं महत्त्व कृतीतून अधोरेखित केलं। त्यांच्या सहभागामुळे स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित झाला। स्पर्धेनंतर बोलताना योगेश कदम यांनी निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्यासाठी नियमित व्यायाम, धावणे आणि संतुलित जीवनशैली आवश्यक असल्याचं सांगितलं। आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकानं आपल्या आरोग्यासाठी वेळ देण्याचे आवाहन त्यांनी केले। लायन्स क्लबच्या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी स्वागत केले आणि आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी अशा मॅरेथॉन क्रीडा उपक्रमांचे सातत्यानं आयोजन व्हावं अशी अपेक्षा सहभागी स्पर्धक आणि नागरिकांनी व्यक्त केली। हजारोंच्या सहभागानं या रंगलेल्या वर्षा मॅरेथॉनने खेड शहरात आरोग्य, फिटनेस आणि सामाजिक सहभागाचा प्रभावी संदेश दिला। लायन्स क्लब खेडच्या वतीने पुन्हा एकदा यावर्षी वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे। गेल्या वर्षी देखील मी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला होता। मी स्वतः व्यायाम करण्यामध्ये, फिटनेसमध्ये विश्वास ठेवणारा आहे। एक वेगळी ऊर्जा व्यायामातून, या मॅरेथॉनतून आम्हाला मिळते आणि विशेष म्हणजे खेड शहरामधील ग्रामीण भागामधील असंख्य तरुणांनी आणि तरुणींनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। वयाची कुठलीही मर्यादा नाही, म्हणजे मला वाटतं अगदी 72 वर्षाचे तरुण देखील आम्हाला धावताना दिसलेले आहेत आणि अगदी 5 आणि 7 वर्षाच्या तरुण देखील आज आम्हाला इथे धावताना ह्याच्यामध्ये सहभागी होताना दिसलेले आहेत। मला वाटतं ह्यामधून संदेश एकच आहे की आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे,
आपण फिट राहिलं पाहिजे. अगदी मी देखील गेल्या वर्षभरामध्ये 4.5 किलो वजन माझं स्वतःहून कमी केलं आहे. व्यायाम नियमित मी चालू केलेला आहे. आठवड्यातनं किमान 3 दिवस तरी व्यायाम करायला मी वेळ काढतोय. तर तशा पद्धतीने आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राजापूर येथील भगिनी मंडळ संचलित शिशु विहारमध्ये वारकरी दिंडीचा उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. भारतीय संस्कृती आणि वारकरी परंपरेचा वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पारंपरिक वेश परिधान करून टाळ मृदुंगाच्या गजरात खांद्यावर पालखी घेत मंदिराकडे प्रस्थान केले. मंदिरात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी अभंग, गजर आणि फेर धरून नृत्य सादर करत भक्तिमय वातावरण निर्माण केले. चिमुकल्यांच्या निरागस भक्तिभावानं उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला विद्यार्थी पालक, भगिनी मंडळाच्या अध्यक्षा स्वाती बोटले, कार्यवाहिका डॉक्टर तृप्ती पाध्ये, मुख्याध्यापिका अनन्या करंबेळकर, शिक्षिका स्वरश्री ठाकूर देसाई, व्यवस्थापिका मानसी नवरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.